हाय नमस्कार. आज मी दाखवणार आहे शिमला मिरची, भरलेली सळी शिमला मिरची. त्यासाठी मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहे आणि याला मी साफ केलेल्या आहे अंदरून बिया वगैरे काढून. आणि त्यासाठी मसाला तयार करायचा आहे. हे शेंगदाणे आहे, हे तीळ आहे, हे भाजून घेतलेलं आहे आणि ही लसण आणि जिरा आहे यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. लसण आणि जिरं बारीक झालेलं आहे. यामध्येच हे शेंगदाणे टाकायचे आहे आता आणि हे तीळ पण टाकायचे आहे. आता याला बारीक करून घ्यायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं आहे. बस एवढं बारीक करायचं आहे, एकदम खूप बारीक पावडर नाही करायचं आहे. आता हे आपलं मिक्सरला लावून घेणं झालेलं आहे. आता हे याचे मसाले तयार करायचे आपल्याला. आता मी यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. दोन चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच हळदी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, 1 चम्मच धनी पावडर आहे, स्वादानुसार मीठ आहे आणि कस्तुरी मेथी आहे. हे यामध्ये टाकायचं आहे. याला थोडं 1 मिनिट होऊ द्यायचं. आणि हे बारीक केलेली शेंगदाणे, तीळ आणि यामध्ये टाकायचे आहे. आणि हे बेसन आहे ते पण यामध्ये टाकायचं आहे. याला छान भाजून घ्यायचं आहे कमी आचेवर. आता हा आपला मसाला तयार झालेला आहे. हा बघा, छान क्रिस्पी मसाला तयार झालेला आहे. आता हा मग एका प्लेटमध्ये मी काढत आहे थंड होण्यासाठी. आता हा मसाला ह्या मिरचीमध्ये भरायचा आहे आपल्याला. असा छान दाबू दाबू भरायचा. हे बघा, असे भरून घ्यायचे आहे पूर्ण मिरचे. आता या कढईमध्ये तेल टाकले, गरम झालेलं आहे. लसूण जिरं टाकलेलं आहे. हे बघा, आता हे लसूण जिरं 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे. आणि हे एक टमाटर आणि कांद्याचा पेस्ट करून घेतलेला आहे, हा पण यामध्ये टाकायचा आहे. याला छान होऊ द्यायचं. आता मी पुन्हा यामध्ये मसाले टाकणार आहे. 1 चम्मच लाल मिरची पावडर आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, अर्धा चम्मच मसाला आहे आणि 1 चम्मच धनी पावडर आहे, स्वादानुसार मीठ आहे. आणि हे मसाल्याचंच पाणी आहे.
आता हे मसाल्याच्या पाण्यामध्ये मी हे शिमला मिरची ठेवणार आहे. आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.